तातडीची पत्रकार परिषद बोलवण्याचं निमित्त म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणाऱ्या नमिता सावंत यांच्याविषयी एक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर एका व्यक्तीने प्रसिद्ध केली होती. नमिता सावंत हे आपल्या ओवळ्यातल्या रहिवासी आहेत. मालवणी इन्फ्लुएन्सर म्हणून त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत आणि त्यांचा भाऊ जो आहे तो आपल्या ओवळ्यातला मनसेचा शाखाध्यक्ष आहे. आणि त्या अँगलने त्या आमच्या पक्षाकडे आल्या. आता पक्षाकडे आल्यानंतर एक मराठी मुलगी जेव्हा मदत मागते तेव्हा तिला मदत करणं हे मनसेची सगळ्यात प्राथमिकता आहे. आणि त्यानंतर लगेचच आम्ही ही जी व्यक्ती कोण आहे त्याच्या गावी गेलो. गावी अशासाठी गेलो की बाबा तुला काय प्रॉब्लेम, नेमका तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि अशा प्रकारची घाणेरडी पोस्ट तू कशासाठी एका सोशल प्लॅटफॉर्मवर केलीस याचा खुलासा आम्हाला दे, हे विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही गेल्यानंतर साधारण तिथून 200 मीटरच्या अंतरावर चालत जावं लागतं. त्या व्यक्तीच्या घरी जाण्यासाठी चालत जावं लागतं. तर आम्हाला बघितल्यानंतर ही जी व्यक्ती होती ती घराच्या पाठी पळाली आणि पाठी पळाली आणि त्यानंतर तिने त्या ठिकाणी जी विहीर होती त्या विहिरीत उडी मारली. आता विहिरीत उडी मारली ही बाब आमच्या माणसाला समजल्यानंतर आमची माणसं लगेच आम्ही सगळेजण धावत गेलो होतो, विहिरीकडे गेलो. आमच्या लोकांनी विहिरीत उडी मारली आणि त्याला अक्षरशः त्याला वाचवलं. मग त्याला आम्ही वरती काढलं, राजू बांधून त्याचा जीव वाचवला आणि त्याला त्याच्या घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी त्या घरातली त्याची आई होती, बायको होती, त्याची मुलगी मुलं त्या ठिकाणी होती. तर त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर आम्ही सगळे शॉकमध्ये गेलो की हा व्यक्ती एवढा विकृत असेल असं आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं. त्या ठिकाणी घरातली तिची आई सांगायला लागली की हा आम्हाला त्रास देतोय म्हणून. तिची छोटी मुलगी आहे 5 वर्षाची, ती मुलगी आम्हाला सांगायला लागली की हा मला रोज मारतो म्हणून. तर बाबा त्या ठिकाणी आम्ही त्याला समजवलं आमच्या भाषेत की बाबा असं काय करू नको. आलं लक्षात की आणि हा जो काय प्रकार केलास तो अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि त्याने त्या ठिकाणी माफी पण मागितली की माझ्याकडून चुकीची गोष्ट घडली आणि ह्याच्या पुढे या प्रकारच्या अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्ट आपण सोशल मीडियावर टाकणार नाही असं त्याने त्या ठिकाणी कबूल केलं. आणि त्यानंतर आमची नमिता ताई तिथे होती, त्यांची बातचीत झाली आणि तो विषय आम्ही तिथे संपवून टाकला. हा विषय झाल्यानंतर एका पत्रकाराने कुठल्या तरी एका ग्रुपवर अशी पोस्ट टाकली की नमिता सावंत आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. तर आम्हाला इथे सांगायचं आहे की मनसेच्या एकाही कुठल्या कार्यकर्त्याने किंवा एकाही पदाधिकाऱ्याने त्याला हात पण लावला नाही. उलट आम्ही त्याचा जीव वाचवला. तर आमची बाजू घेऊन आमची हे करण्यापेक्षा हे पत्रकार महोदय नको ती बातमी काहीतरी छापून आणतात आणि त्याचा कुठेतरी आम्हाला मानसिक त्रास होतोय. तर काही लोकांचे आम्हाला फोन आले की अरे बाबा हे काय आहे, तर त्याचा खुलासा करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी जमलो. सुरुवातीलाच आम्ही सांगतो की मनसेच्या एकाही कुठल्याही कार्यकर्त्याने त्याला हात पण लावला नाहीये. उलट आम्ही त्याचा जीव वाचवला आणि त्याचा जीव वाचवला म्हणून घरातल्याने सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा बरं केलं नाही. आणि असं असताना मनसेच्या बद्दल किंवा नमिता सावंत यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणं आणि त्याचा फायदा घेऊन आपली कुठेतरी पोळी भाजणं हे चुकीचं आहे.